नमस्कार मित्रांनो, श्रीमद भगवद्गीता महापुराण अध्याय 5वा, अध्याय क्रमांक 5, कर्मसन्यास योग. या सर्व अध्यायांमध्ये तुम्ही स्वतःला अर्जुनाच्या जागी आहात असे समजावे व वाचन करावे. अर्जुन म्हणाले, हे कृष्णा, तुम्ही कर्मे टाळण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोघांपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याण करण्याचे आहेत, परंतु या दोहोतीही संन्यास होऊन कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे. हे महाभाव अर्जुना, जो मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षाही करीत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण राग, द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला मनुष्य सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो. वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळे फळे देणारे आहेत, असे मूर्ख लोक म्हणतात. पंडित नव्हते, कारण दोहोंपैकी एकाच्या ठिकाणीसुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला मनुष्य दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. ज्ञानयोगांना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोगांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकाच आहेत असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो. परंतु हे महाभाव अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिय व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. आणि भगवस्य रूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकरच प्राप्त होतो. ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रहित आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व सजीवांना आत्मरूप परमात्मा ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहतो. सांख्ययोगी तत्त्वे त्याने पाहता असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोच्छ्वास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, तसेच डोळ्यांनी उघडझाप करीत असतानाही सर्व इंद्रिये आपापल्या विषयांवर वावरत आहेत असे समजून निसंशय असे मनाने की मी काहीच करीत नाही. जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. कर्मयोगी ममत्वबुद्धी सोडून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून कर्म करतात. कर्मयोगी कर्माच्या फळांचा त्याग करून भगवतप्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो. आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. अंतःकरणात ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणार न होता 9 दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थिर राहतो. परमेश्वर मनुष्याचे करते आणि कर्मफळांशी संयोग उत्पन्न करीत नाही, तर प्रकृतीच खेळ करीत असते. सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेले आहे, त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. परंतु ज्याचे ते अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे आणि सच्चिदानंदघन परमात्म्याला प्रकाशित करतो. ज्याने मन व बुद्धी तद्रूप झालेले आहे आणि सच्चिदानंद परमात्म्याला ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वर परायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परम गतीला प्राप्त होतात. ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चंडाल व या सर्व समदृष्टीनेच पाहतात. ज्यांचे मन समभाव स्थिर झाले आहे, त्यांनी जन्मीच संपूर्ण संसार जिंकला. कारण सच्चिदानंद धर्म परमात्मा निर्दोष आणि सम आहे, म्हणून ते सच्चिदानंद धन परमात्म्याच्या स्थिर असतात. जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित
वेत्ता पुरुष सच्चिदानंद धर्म परमेश्वराला मिळतो, ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते. असा साधक आत्म्यात असलेल्या ज्ञानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंद धन परमात्म्याच्या ज्ञानरूप योगात ऐक्यभावाने स्थित असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत, ते जरी विषयी पुरुषांच्या सुखरूप वाटत असले तरी ते दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, बुद्धिमान विवेक पुरुष त्यात रमत नाही. जे साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच काम क्रोध यांमुळे उत्पन्न होणारा अवैध सहन करणारा समर्थ होतो, तोच योगी होय आणि तोच सुखी होय. जो पुरुष अंतरात्म्यातच सुख, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो सच्चिदानंद धन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी होय. ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहेत, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहे, जे सजीव मात्रांना कळण्यात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थित आहेत, ते ब्रह्मतेचे शांत ब्रह्माला प्राप्त होतात. काम क्रोध मावळलेले मन जिंकलेले परब्रह्म परमात्म्याला साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांच्या सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्म्याचा परिपूर्ण भरलेला असतो. बाहेरील विषयभोगांचे चिंतन करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुयांच्या मध्यभागी स्थिर करून, तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान वायू सम करून ज्याचे इंद्रिय मन बुद्धी जिंकली आहेत, असा मोक्षतत्पर मुनी इच्छा भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो. माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तापांचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, सजीवमात्रांचा हृदय अर्थात स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी असे तत्व समजणारा असतो. नमस्कार मित्रांनो, 29 श्लोक पूर्ण झालेले आहेत. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. काही चुकत असल्यास कॉमेंट करा. धन्यवाद. श्रीमद भगवद्गीता महापुराण. पुढील अध्याय 6वा आहे. धन्यवाद.